तुमच्या बाळाचा आजार जन्माआधीच कळू शकतो. गर्भात वाढणारं बाळ पूर्णपणे निरोगी आहे की नाही हे 5 महिन्यातच तपासता येतं. कसं? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी आहे डॉक्टर अनुजा पवार आणि आज आपण बोलणार आहोत प्रत्येक प्रेग्नंट आईसाठी सर्वात महत्त्वाच्या तपासणीबद्दल, ॲनोमली स्कॅन. ही फक्त एक सोनोग्राफी नाहीये, तर गर्भातील बाळाच्या आरोग्याचं आरशासारखं चित्र आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ॲनोमली स्कॅन म्हणजे काय? तर ॲनोमली स्कॅनला लेवल 2 सोनोग्राफी असंही म्हटलं जातं. ही टेस्ट साधारणतः गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांमध्ये केली जाते. यावेळेला बाळाचे अवयव मोठे झालेले असतात आणि डॉक्टर त्याची बारकाईने तपासणी करू शकतात की कुठल्या अवयवात काही व्यंगत्व जाणवतंय का, काही ॲबनॉर्मॅलिटी जाणवतेत का, हे ॲनोमली स्कॅनमध्ये प्रामुख्याने बघितलं जातं. या स्कॅनमध्ये नक्की काय तपासलं जातं? तर या स्कॅनमध्ये गर्भातील बाळाच्या मेंदूचा विकास कसा चालू आहे, हृदयाची धडधड कशी आहे, फुफ्फुसे काम करतायत का, मूत्रपिंड कसे आहे, पोट, हात, पाय, चेहरा, पाठीचा कणा या सर्व गोष्टी अत्यंत डिटेल तपासल्या जातात. याशिवाय बाळाचं वजन किती आहे, त्याच्या वाढीचा वेग कसा आहे, प्लासेंटा म्हणजे वर कुठे आहे आणि गर्भजलाचं प्रमाण किती आहे, हे सगळं यात पाहिलं जातं. साधारणतः 50 पेक्षा जास्त गोष्टी या स्कॅनमध्ये डॉक्टर तपासतात आणि आपल्याला तसा रिपोर्ट देतात. आता याला इतकं महत्त्व काय? तर आईवडील म्हणून आपल्याला एकच चिंता असते की आपलं बाळ निरोगी असावं. काही वेळेला जन्माच्या आधीच काही दोष किंवा विकार लक्षात येतात. ॲनोमली स्कॅनमुळे ते वेळेवर समजतात आणि उपचाराची दिशा आपल्याला ठरवता येते. गर्भपात, अकाल प्रसूती किंवा काही गुंतागुंत टाळायला मदत मिळते. आता याबद्दल असलेल्या काही शंका आणि गैरसमज. बऱ्याचदा पेशंट्स म्हणतात की हा स्कॅन खरंच आवश्यक आहे का? तर उत्तर आहे होय, 100%. कारण हा फक्त साधारण स्कॅन नाहीये, तर यामध्ये तुम्हाला तुमच्या बाळाविषयी पूर्ण माहिती मिळणार आहे. दुसरा गैरसमज असा आहे की स्कॅनमुळे बाळाला नुकसान होतं का, सोनोग्राफीच्या काही रेजमुळे त्रास होतो का? तर अजिबात नाही. सोनोग्राफी बाळासाठी अजिबात धोकेदायक नाही. ही पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे. त्यामुळे सोनोग्राफी ज्यावेळेला तुम्हाला डॉक्टर करायला सांगतात त्यामुळे ती नित्यनियमाने करणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणूनच जर तुमची प्रेग्नन्सी 5व्या महिन्यात आली असेल तर तुम्हाला डॉक्टर सांगतीलच त्याप्रमाणे तुम्ही ॲनोमली स्कॅन नक्की करा, अजिबात टाळू नका. लक्षात ठेवा, हा स्कॅन फक्त बाळासाठी नाही, आईसाठी देखील महत्त्वाचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल ना, तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना, बहिणीला, वहिनींना, जे कोणी गर्भवती आहे तिला शेअर करा. कारण कदाचित हा व्हिडिओ बघून जो कोणी ॲनोमली स्कॅन टाळणार असेल तो टाळणार तरी नाही आणि त्या ॲनोमली स्कॅनमुळे त्यांना फायदाच होणार आहे. तुमच्या मते प्रेग्नन्सीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाची तपासणी कोणती आहे? किंवा तुम्हाला देखील सोनोग्राफीबद्दल अशा काही अफवा ऐकायला मिळाल्या आहेत का? कमेंट करा नक्की. मी पुढच्या व्हिडिओत त्यावर नक्की बोलेल. थँक्यू.